बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल परब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? एकच वादा, विशाल परब। पुणग्यातून आमदार धावताना बसला पहिलाच बघितला। आमदार किंवा पुणग्यातून धावणार नाही, बरोबर ना? त्यामुळे आमच्या काकांनी जे काय तडफदार भाषण केलं, मला तर 2 मिनिटांसाठी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण वाटलं। त्यामुळे काकांसाठी आणि जोरदार आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम तुमची सर्वांची ग्रामदेवता आणि कुलदेवतेला मी नमस्कार करतो। आणि या ठिकाणी सर्वांनी मी माझ्या गावठी भाषेत बोलतो, चालेल ना? कारण आम्ही एक शेतकऱ्याची मुलं असो, बरोबर ना? पेच खाऊन जगलेली असो, भाकरी खाऊन जगलेले हो, पण ती भाकरी परतूची आता वेळ येते, बरोबर ना? भाकरी करापलेली आहे, बरोबर ना? त्यामुळे जोरदार पुन्हा एकदा टाळ्या या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना, सर्व माझ्या हौशींका मी धन्यवाद देतो। कारण एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये, आज पावसामध्ये सुद्धा आपण सर्वजण थांबला। आज या ठिकाणी मी एकच सांगतो की परिस्थिती खूप गंभीर आहे। काका बोलले की ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती खरोखर गंभीर आहे। सावंतवाडी मतदारसंघामध्ये आज 35 वर्षाचा तरुण एका बाजूला उभा आहे आणि एका बाजूला बडे बडे दिग्गज उभे आहेत। एका बाजूला एक तरुण मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे, 24 तास तो काम करतोय जनतेसाठी। आणि एका बाजूचे सर्व नेते आहेत ना, ते मीडिया समोर फक्त येऊन विशाल परब सारख्या छोट्याशा मुलावरती बोलत आहेत। ही खरी परिस्थिती आहे। सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गची जनता आहे ना, खूप हुशार आहे। या जनतेला सर्व कळतंय। एका तरुणाला पाडण्यासाठी, एका तरुणाला हरवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा या लोकांनी लावली। मी एकच सर्वांना सांगतो, जनता जनार्दन खूप खुश आहे आणि हुशार आहे। ज्या ज्या ठिकाणी मी माय माऊलीकडे जातो, काल तर मी बाजारामध्ये गेलो, तिथे एक माऊली रडायला लागली की हा पोरगा माझा निवडून आला पाहिजे। त्या माऊलीच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात दुःख आलं। मी मनापासून सांगतो, त्या माऊलीने एकच वाक्य सांगितलं, हा पोरगा माझ्यासाठी निवडा येऊ। म्हणजे प्रत्येक औषिक वाटता की हो झील निवडा येऊ, भावनिकता नाही तर मनातली साथ मी घालतो। या मतदारसंघात आमदार बदलण्याची काळाची गरज आली आहे। एखादं लग्नात बघा माटव घालतं आणि नवरो आणून जबरदस्ती उभं करतं, तसं समोरच्या पार्टीतलं नेतो उभं केलेलो, बरोबर ना? आणि आमच्या सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना दबाव टाकला जातो, थांबा जाऊ नका, थांबा जाऊ नका। अरे किती दाबणार, किती दाबणार, किती दाबणार? एक एक कार्यकर्ता रागाने काय म्हणतात तो फुगा फुटायची वेळ आली आहे, बरोबर ना? आज सगळे पदाधिकारी आहेत ना, बिचारे दाबून दबटून आपल्याच घरात, त्यांच्याच घरात दाबले जातात। ही परिस्थिती अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही तर फक्त सावंतवाडी मतदारसंघात आहे। काका आपण बोललात एकदम परफेक्ट आहे। सोनुर्ली गावची उद्या जत्रा आहे आणि आज टाळ मारूची, बरोबर ना? वेळ येईल। आपण विजयी उमेदवार म्हटल्याबद्दल जोरदार पुन्हा एकदा 23 तारीखची वाट बघायची बिलकुल गरज नाही आहे, गुलाल आम्ही आणलेला आहे। या ठिकाणी माझी ही छोटी मुलं आहेत, या ठिकाणी आमची माऊली आहेत। आज मला एकच तुम्ही सांगा, मळगावातनं हॉस्पिटलला एखादी गर्भवती बाई गेली, एखादी महिला गेली, त्या महिलेच्या भोवताली काय असतो? प्रचंड मच्छरी असतात। त्या महिलेच्या भोवताली स्मेल असतो। बिचारी गर्भवती महिलेची परिस्थिती काय, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असणार ते तुम्ही मला सांगा। आज या मतदारसंघातलं हॉस्पिटलची परिस्थिती बघा। एखादं जनावर कुत्रा चावला, साप चावला तर तिथे इंजेक्शन नाही, बीपीची गोळी नाही, डायबिटीसची गोळी नाही। ही परिस्थिती आमच्या हॉस्पिटलची आहे। एखादं कोण ऍडमिट करायचं म्हटलं तर बांबोळीशिवाय पर्याय नाही। मी मळगाव वासियांना, माझ्या मळगावच्या सर्व हौशींना आणि माझ्या बापाशींका सांगतोय, तुमच्यात जेवढी ताकद आहे ना, तेवढी तुमच्या हातीत मोबाईल आहे। जेवढे पाहुणे पैक, जेवढे लोक, सगळ्यांनी एकामेकाक फोन करा, विशाल परब माझं झील आमदार हो ह्याच्यासाठी विनंती करा। प्रत्येक जणाक ताकद असा, एक पोरगो, एक महिला 500 जणांना सांगू शकते की आज हा मुलगा इथे आमदार होणं काळाची गरज आहे, बरोबर ना? त्यामुळे आज काळाची गरज आहे। एक आमदार घडल्यानंतर संपूर्ण यंत्रणा नंतर चेंज होते। आज सोनवलीची जत्रा सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही। शुभ संकेत काय असतात? हे शुभ संकेत आहे। मी आमदार झालो म्हणजे खूप मोठा कोण नाही झालो। 23 तारीखला साहेब आपण गुलाल उधळणार, पण 24 तारीख नंतर माझ्या डोक्यावरती ओझ आहे, बरोबर ना? 24 तारीखला विशाल परबला या 130ही गावामध्ये ज्या ज्या लोकांना जे जे शब्द दिले ते पूर्ण करायची वेळ आहे। आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं जर टार्गेट असेल तर ते हॉस्पिटल।
आणि माझं दुसरं जर टार्गेट असेल तर माझे तरुण आज जे माझ्या पाठीशी आहेत जोरात, हे तरुण मुलं जी घरात बसलीत त्यांच्या हाताला काम द्यायचं आणि पोटाला अन्न द्यायचं काम. काही लक्ष देऊ नका, विरोधक काही उठवणार. शेवटचे 4 दिवसात विशाल परब असा आहे तसा आहे तसा आहे. हो 20 वर्ष मी तुमच्या सोबत राहिलो, बरोबर ना. जेव्हा बाजूला बसला तर विशाल परब वाईट नाही वाटला, बरोबर ना. त्यामुळे मळगाव वासीय माझ्या सर्व मंडळींना सांगतो की तुमची जेवढी क्षमता आहे तुमच्या पाहुणे पैकांना सर्वांना सांगा की हा तरुण मुलगा आमदार होणं काळाची गरज आहे. माझी एकच विनंती आहे, मळगावमध्ये आज या ठिकाणी मी बसलोय, पण आपले माझे सर्व मित्र बांधव, सर्व माझे वडीलधाऱ्यांनी उद्या सकाळपासून 4-5 दिवस तुमच्या हातीत कागद असो नसो, स्टिकर असो, सगळीकडे सर्वत्र जावा. मळगावमध्ये विशाल परबला कसं लीड देणार, मळगावमध्ये कशी ताकद वाढवणार याची बांधणी करा. आज काय झालं माहिती आहे, आज विशाल परबची एवढी ताकद वाढली तिन्ही तालुक्यामध्ये की समोरच्या पार्टीला पिशव्या घेऊन पळायची, आज पिशव्या घेऊन पळायची वेळ आली. लोक घेत नाहीत पिशव्या त्यांच्या, बरोबर ना. पण मी म्हणतो घ्या. आज निरोप समारंभ करायची वेळ आली आहे, त्यामुळे निरोप समारंभ करून टाका. त्यामुळे कोणाला नाराज करू नका, जाणाऱ्यांना जाताना हसत जाऊन दे, बरोबर ना. समजलं की नाही. त्यामुळे निरोप समारंभाला आपण चांगलं त्यांना शुभेच्छा देऊया. आज विशाल प्रभाकर परब 23 तारीखला आमदार. सकाळी 10 वाजता टीव्ही लावल्यानंतर एकच चित्र दिसेल की अपक्ष आमदार विशाल प्रभाकर परब. या सावंतवाडी मतदारसंघामध्ये एक अपक्ष आमदार येऊन नया इतिहास घडवण्याचं कार्य. आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकलात, खूप मी आनंदित झालो. आज सन्माननीय आमच्या पै साहेबांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, कारण